पुन्हा एकदा स्वागत आहे ते म्हणजे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती आणि त्याचबरोबर आपल्या डेली रुटीनच्या ब्लॉगमध्ये. तर गाईज खूप दिवसातून ब्लॉग पडलेला नव्हता कारण की आपल्या चॅनलला ना स्ट्राईक लागलेली. म्हणजे मागे गेलेलो आंघोळ करायला त्यावेळेस ना कोणीतरी बिना कपडे झाला आणि स्ट्राईक लागली, त्याच्यामुळे काही 10 दिवस व्हिडिओज अपलोड नाही करता आले. तर चला मित्रांनो, आता आपण आजचा नाश्ता आहे आपला, सॉरी नाश्ता नाही आहे अजून, हे बघा अजून आपल्याला आजपासून आपलं दुकान पण चालू होत आहे मित्रांनो. आणि त्याचबरोबर तुम्हाला आता मी दाखवतो की आज जे सकाळी सकाळी पित आहे तुम्ही चहा, हे बघा चहा आणि बिस्किट, आणि हे पिऊन आणि डायरेक्ट लगेच दुकानावर निघणार आहे. आता दाखवण्यासारखं ब्लॉगमध्ये काही राहणार नाही रोजसारखं, पण आज तुम्हाला मी नक्कीच दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, फायनली आता आजपासून आमच्या दुकानात चायनीज चालू होत आहे. तर सगळ्यांनी लवकर यायचं आहे दुकानावर चायनीज खाण्यासाठी. आम्ही आता गाजर कापायला घेत आहे. आम्ही आमच्या चायनीजमध्ये गाजर पण टाकतो ना, बरोबर का नाही? तर कोणाला चायनीज आमचा आवडतं मित्रांनो, तर जरा लवकरात लवकर या. आता तुम्हाला चायनीज भेटणार नाही. आम्ही आज थोडासा कमीच बनवलेला आहे, पण बघू आता. अशा प्रकारे मी गाजर केलेला आहे. आता कटिंग मला नाही बरोबर करता येत, पण केलं आहे. अजून कोथिंबीर वगैरे सगळं भरपूर काय कटिंग करायचं आहे आपल्याला. आता तोपर्यंत एवढा बाद झाला आपल्यासाठी गाजर. आज पहिला दिवस आहे ना आपला, म्हणून. मित्रांनो आता झालेले आहेत दुपार, आणि त्याचबरोबर मी बिल आता आम्ही हे चिकन कापणार. आणि पवन भाई इकडे पाय, पवन लागला आहे भांडी घासायला. पवनला भांडीचा म्हणजे आम्ही काम दिलेलं आहे मित्रांनो. तर चिकन फ्राई, ये उधर राइस संभाल रहा है, हम लोग इधर अंदर का संभाल रहे हैं. पहिला दिवस आहे, पण जाम तुझी गर्दी आहे ना, तरी पण पहिला दिवस आम्हाला नव्हता वाटलं का दुकान म्हणजे आज जास्त ग्रो करेल, पण तरी पण आज पहिलाच दिवस, तरी पण भरपूर म्हणजे कस्टमर भरपूर आहेत आज. तर आता अजून संध्याकाळी भुजिंगचा पण लावायचं आहे आपल्याला दुकान. पिझ्झा हो, आता वाजलेले आहेत रात्रीचे 8:53 झालेले आहेत. आणि बघा कसं जवार फाटा पूर्ण सुन्नाला झालेला आहे, सुन्न का. अशा प्रकारे हा जवार फाटा मित्रांनो. म्हणजे बघा बस पण आली, असं बसवाला डायरेक्ट जोरात येतात त्या. अशा प्रकारे हात दिसा गेला एखाद्याने, कोण पाहत होता काय माहीत. चला आता जरा फिरून येऊया मस्तपैकी. तिकडे हे बघा आमच्या इकडे ना म्हणजे असं मच्छी मार्केट वगैरे भेटतं. इथं पाणीपुरी आहे, इथं आमचा भुजिंगचं दुकान आहे. फक्त आमचेच दुकानं फक्त लेट असतात 9 वाजेपर्यंत, 9 साडेनऊपर्यंत. बाकी सगळेजण बंद करतात. म्हणजे भरपूर दुकान आहेत असं म्हणजे मोखाडे फाट्यावर, पण भरपूर जण शक्यतो बंदच करतात, जास्त नाही ठेवत. आता हे बघा भरपूर जण जातात, मला बघतही जातात. आता बाकीचे हसत असतील, पण आता गोष्ट कशी आहे, जिथं आपलं पोट पाणी चाललं तर तिथं आपल्याला काम करणं भाग, बरोबर का नाही? हसले तरी कोणी हसू दे किंवा काय करू दे, आपलं काम आपण चालूच ठेवायचं. आणि हा बघा हा आमचा बादशाह आहे की तो, हा बघा दिवसभर रातभर दे मला पण. हे बघा ॲडव्हर्टाईज नाही करत हा हे तू. एक एनर्जीसाठी दिवसभर थकलो ना आता म्हणून. बघा अशा प्रकारे काही आहे इकडचं वातावरण. आणि हा ब्लॉग पण खूप दिवसातून येत आहे ना, तुम्हाला आता मी भुजिंग दाखवतो थोडक्यात. तर गाईज एवढीच आता आमची भुजिंग राहिलेली आहे. बघा ही जवळजवळ म्हणजे किती निशांती असेल, 2 किलो असेल. 2 किलो संपली का मग घरी जावं. मित्रांनो आता वाजलेले आहेत रात्रीचे 10:15. आणि हे बघा आम्ही कशा सामसूम रस्त्यातून चाललेलो आहेत, म्हणजे पुढे गाव वगैरे आहेत, सध्या तर आम्ही अशा सामसूम रस्त्यातून चाललेलो आहेत. असं आम्हाला रोज मित्रांनो जायला लागतं. अशा प्रकारे आम्हाला रोज जायला लागतं. तर चला आता घरीच जाऊया, खूप दमलेलो पण आहेत आता मस्त. आम्ही आज थोडंसं चिकन आणलेलं आहे. चिकन म्हणजे ते आपले आता जाऊन घरी मस्तपैकी बनवू. गाडीवर आहे ना, आता जरा बोलताही नाही येत बरोबर पाहिजे तसं, बरोबर का नाही? हे बघा असा रस्त्याला चाललेलो आहे अजून. तर चला मित्रांनो आता भेटूया पुढे. फायनल इथं आपण घरी पोहोचलो आहे. मी आंब्यावर मार पाडलाय पहिला, आणि त्याचबरोबर इकडं आम्ही मकीवर मार पाडलाय. मेरे को मक्का मिला ही नहीं साला. गावठी आंबा पण मस्त आहे, आवडला. ऐसी साग खाना जरूरी है. ऐसी साग खाकर जैसे मैं स्वर्ग में हूँ. अरे कलमी आंबा नाही, गावठी आंबा आहे. चले गावठी आंबा ते. तर मित्रांनो मस्त भारी लागला. हो अरुणा घरी नाही आहे, म्हणजे जायला आहे, बनवायचा होता.
आता वाजलेले आहेत 10:15 10:10 वाजल्यात. भाजी बनवायची होती पण नाही तर आज मीच बनवतो. तर चला आज आपणच बनवूया. किचन बघा त्यांनी थांब रे पवन जरा. किचन पहा एकदम साफसूफ करून ठेवलं आहे. आणि आता मी बघा कसं करून ठेवतो ना. येतील मग आवडतील त्या पडा. आमच्या इथं भाजी काय आहे माहीत आहे का तुम्हाला? हे बघा, हे काय भाजी आहे माहीत आहे? जे आपण बॉनलेस काढताना ती हड्डी उरते ना, ती ही हड्डी आहे मित्रांनो. म्हणजे टाकावपासून टिकाव. आम्हाला भाजीच नव्हती ना त्याच्यामुळं म्हणजे आम्ही हे आज आणलेलं आहे. हे बघा, आता याचा मी बनवणार आहे फ्राय मस्तपैकी एकदम फ्राय. आता इसका बनाएंगे हम तवा फ्राय. तो चलो अभी है बनाने वाले हैं तवा फ्राय. तो गाइस आप देखते रहिएगा. ओके. आता वेळ आलेली आहे ती म्हणजे बनवण्याची. तर हे बघा, आता मी कॅमेरा देत आहे पवन भाईकडे आणि पवन भाई कॅमेरा मारेल. सगळ्यात पहिले तर आपण म्हणजे सगळं मिक्स करून घेऊया. म्हणजे आणि हे भुजिंग पण आणलेली आहे थोडीशी. म्हणजे काय मिक्स करायचं आहे हे थोडंसं म्हणजे मीठ मसाला आपलं काय जे आहे ते घरगुती. हां, सगळ्यात पहिला मी टाकणार आहे ते म्हणजे मिरचीच टाकतो. आणि त्याच्यानंतर आता मी टाकणार आहे तो म्हणजे गरम मसाला थोडासा. जसा तुम्हाला आवडतो गरम मसाला तसा तो चवीनुसार, जास्त नाही टाकायचा नाहीतर तुम्हाला गरम पडू शकतो. त्याचबरोबर आता मी घेणार आहे थोडीशी हलकीशी हळद. आणि आपल्याला परत आता हे मॅरिनेट पण करायला लागेल ना. थोडीशी हलकी, मी एकदम हलकी हळद घेतली, जास्त नाही घेतली ना. मिरची पण झाली. आता फक्त राहिलेलं आहे ते म्हणजे मीठ. हे बघा, मीठ पण थोडासा घेऊ, जसा चवीनुसार तुम्हाला जसं लागेल तसं. फायनली गाईज आपला सगळा झालेला आहे. आता आपल्याला फक्त मॅरिनेट करायचं आहे आणि याच्यावर टाकायचं आहे. एकदम साधेच आहे. आता अरे काय रे, गॅसच नव्हता पेटत तर पेटवला. आता मी टाकणार तेल. मी आमच्या इथे तेल काळा राहतं. हां, तेल का बरं काळा राहतं माहिती आहे तुम्हाला? ज्या भुजिंगचं जे तेल राहतं ना ते आम्ही घरी वापरतो खायला. कारण की ते तेल राहतं ना मित्रांनो, तर ते तेल फक्त एकच दिवसात चेंज होतं ना, दिवसाला चेंज होतं. मग ते तेल आम्ही घरी आणतो खायला. आता हे बघा, तुम्हाला खोटं वाटत असेल, कॅमेरामॅन दाखवा तिकडे. तेल तुम्हाला काळा दिसेल बघा हे. तर मित्रांनो हे भुजिंगचं तेल आहे. म्हणजे ते निघतं ना तिकडून. मग ते आपण आता एवढे मोठे मोठे पीस आहेत ते पहा कसं काय खतरनाक काम आहे आज. अभी इसका बनेगा फ्राई 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 फ्राई. अभी देखेंगे कैसा लगता है. म्हणजे हे जिंदगीमध्ये असा पहिल्यांदा बनवतो ना, कधीच बनवेल नाही अजून. फक्त आपण आता मॅरिनेट पूर्णपणे केलेलं आहे. आता थांबा तुम्हाला मी मॅरिनेट दाखवतो. हां, हे बघा, कॅमेरा दाखवा इकडं. अशा प्रकारे आपण मॅरिनेट केलेलं आहे. आणि आता हे तेल तापल्यावर आपण टाकणार आहेत याच्यात मित्रांनो. तर वेट करा, थोडा वेळ थांबा. आता तेल तापू देस मग टाकू. हां, तर फायनली मित्रांनो तेल तापलेलं आहे आणि आपण आता आज बनवणार आहे टाकाऊपासून टिकाऊची भाजी. म्हणजे हे फेकून देण्याचे लायकी जास्त, पण आपण ते आज घरी बनवून खाणार आहेत मित्रांनो. म्हणजे काही आता आपला घरगुती माझी माहीत नाही कसा, बाकी मसाला नाही आहे त्याच्यात, पण जेवढा होता तेवढाच टाकलेला आहे. जर तुम्ही अजून जसा मसाला ॲड करसाल ना तशी तुम्हाला भाजी चांगली लागेल असते. आता हे एक तव्यावर मापायला मुश्किल आहे, पण आपल्याला मापवणार भात. सो गाईस देख सकते हो, अशा प्रकारे आपण बसवायला घेतलेला आहे टाकाऊपासून टिकाऊची भाजी. बघा आता कशी झणझणीत वाटते का नाही तुम्हाला? कशी वाटते? झणझणीत वाटते का नाही? एकदम असेच काही प्रकार बनवायचे टाकाऊपासून टिकाऊ. म्हणजे आता ते खाण्याच्या लायकीचा पण नव्हता, पण आता ते मी भाजीसोबत खाईन जेवण वाढून. तर बघू आता. आज बायकोस माझी घरी नाही आहे, बाजूला जायला आहे, मेहंदी काढायचं. दुसऱ्यांच्या घरी लगीन आहे ना, तिला मेहंदी काढायला गेले. तर आताच फोन करायचं तर सांगा, अजून थोडा वेळ लागेल तर मला. चालेल, ठीक आहे.
त्यापर्यंत मग मेंढे येतात तर उजळलं का काय, त्यापर्यंत मीच बनवला म्हणजे टेन्शन नाही, बरोबर का नाही. तर हो हा हू देखते गाईज. आता थोड्या वेळासाठी आपण त्याला दिलेलं आहे झाकण. हे बघा गॅस म्हणजे हलकासा चालू ठेवला आहे मी आणि दिलेलं आहे झाकण. तोपर्यंत आपण आता फ्रीजमध्ये काय आहे बघू एकदा परत. तर आपल्या फ्रीजमध्ये आपल्याला भेटलेलं आहे थम्सअप. हे बघा मित्रांनो, थम्सअप भेटलेलं आहे. तर आता आपण पिणार थम्सअप. तुला पण वॉच चालायचे, तू मग अशीच पिलास ना तरी डबल भाई पिया पाहत हो. तर गाईच थम्सअप पिऊन घेऊ जरा पटकन. बस झालं मला. धर, मला नाही वत्ता येणार एका स्वतःने, कसा काय बोलतो मी. अर्धाच आपल्याला बाद झाला मित्रांनो. जर तुम्हाला असं वाटत असेल ना का मी जास्तच बडबड करायला लागली तर थोडासा स्किप करा, मग तसा काही नाही हा. तर आता आपण भाजीची वाट बघू, भाजी बरं कशी होते आपली आज. हां आता आलेले आहे म्हणजे ते पलटायची. आपण नाही पलटणार, वेळ पलटल काय रे, वेळही नाही पलटणार, हे पलटेल भाजी. धर पण तू असं ह्या करायला. हां मी ह्या उलटी उचलून तू पकडीने ह्या काढ. हां अरे 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 भाई, हम लोग जरा नए है ना गाइस. खरं त्यांच्याशिवाय हत्ती लसा केला तर सगळे जण झोपेला आहेत. अरे यार इसको तो पाणी वळ गया रे पवन भाई. उमट ठेवला त्यांना. ठीक आहे चला हे पलटवून घेऊ. हां कॅमेरामॅन जरा कॅमेरा धरून राहील कसा इकडं. अरे इसको कैसा करते रे भाई, पलटा नहीं है ना इसको. थांबा जरा मित्रांनो, पटापट पलटून घेतो मग बोलू. हां तर गाईच आता फायनली आपला पलटून झालेला आहे, म्हणजे आपला नाही पलटून भाजी पलटून झालेली आहे. तर आता थोड्याच वेळात आपण परत उमट ठेवणार आहेत आणि लगेच परत वाजता मस्त येतो. बरं बघू थांबा आता ठेवतो. आय वेटिंग फॉर यू. आता कसं होता परत इकडं पण कसं झालंय बघा. परत एकदा उमट ठेवूया. आता थोडा वेळ अजून थांबूया, 10-15 मिनटं. 10-15 मिनटं पण नाही, फक्त 5 मिनटं थांबायचं आहे. ओके गाईज, और देखेंगे कैसा लग रहा है. हां फायनली जे आपलं होतं ते झालेलं आहे सगळं आता बनवून. भाजी आपल्या टाकाऊपासून टिकाऊची भाजी. हे बघा कसं वाटतं, एकदम क्रिस्पी भारी ना गावठी भाजी. आणि हे काय आहे, गावठी कोंबडा का? हां गावठी कोंबडा. हे गावठी कोंबडा आहे गाईज. आणि हे आम्ही आणलेलं आहे क्रिस्पी. असे काही तुम्ही पदार्थ काय रे ते पदार्थ घरी बनवून खा मस्तपैकी. तुम्हाला आवडतात कसे वेगळे वेगळे पदार्थ बनवून खायला. मला तर खूप आवडतात, मी खूप ट्राय करतो कधी कधी. आता हे पहिल्यांदा बनवलं हां आज, पण बघू आता कसं आहे. शैलेशने खाल्ला, शैलेशला विचारून घेऊ. बरं कसा आहे रे? एक नंबर लागत, चव एक नंबर आहे. पाणी त्याला तोंडाला. तर मित्रांनो हे बघा अशा प्रकारे जेवणच काढला हाताने डायरेक्ट. हे बाय याच्यात गरम गरम एकदम फ्राय टू फ्राय केलेले आहे आम्ही. तर चला गाईज आता जेवाय बसूया मस्तपैकी. हां